आणि एक महत्त्वाची बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे। शिंदे आणि भाजप युतीची शक्यता असताना एक नवीनच समीकरण समोर आलंय। नाशिकमध्ये महापालिका निवडणूक ही भाजप आणि शिंदे सेनेनं एकत्र लढवली होती। नंतर एकत्रित महापौर होत असताना अचानक मनसे आणि शिवसेना यांच्यात आघाडी झाली आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, या अचानक नवीन युतीचं कारण काय? मुळातच आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही घडू शकतं असं जे म्हटलं जात आहे, तसंच काहीच चित्र नाशिकमध्ये बघायला मिळालंय। कारण मनसेने महाविकास आघाडीसोबत नाशिकमध्ये महापालिका निवडणूक ही लढवली होती। उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक देखील पार पडणार आहेत। मात्र त्याच पूर्वसंध्येला एक वेगळं समीकरण बघायला मिळत आहे। मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे। यामुळे राजकीय समीकरण काय बदलणार, तर स्थायी समिती सदस्य जो आहे तो एक जास्त शिंदे शिवसेनेला मिळणार आहे। त्यासोबतच इतर देखील आपण बघितलं तर प्रभाग समिती असेल किंवा स्वीकृत नगरसेवक असेल, इथे देखील कुठेतरी समीकरण बदलण्याचं बघायला मिळणार आहे। आता मनसेचं आपण पाहिलं तर नाशिकमध्ये एक नगरसेवक ज्या मयुरी अंकुश पवार आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच नाशिकमधील ही एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल। मिलिंद, प्रांजल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।